लोकांची सेवा करताना तो चांगला दिसतो, हे लक्षात ठेवा. नाही तर वर्क फ्रॉम होम नको, आपल्याला होम टू होम जायचंय. आणि म्हणून मतदार यादीत नावं कमी झालेली आहे, ती शोधा लगेच ताबडतोब. ती नावं टाकून द्या. काही लोकांनी फोटो दिले नाही म्हणून नावं कापलेली आहेत, ती नावं पुन्हा नोंदवा. नवीन मतदार नोंदणीची मोहीम सुरू आहे, त्याच्यात आपण लक्ष द्या. विशिष्ट ठिकाणी मतांचा टक्का वाढतोय, पण आपल्या मतांचा टक्का कमी का होतोय याचा देखील विचार आपण करा. आणि हा धोका लक्षात घेऊन आपला मतांचा टक्का वाढवा. आपण बेसावध राहिलो, आपण जिंकणारच आहोत या भ्रमामध्ये राहिलो, पण ही चूक पुन्हा करता कामा नये. आणि म्हणून मतदार संघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा, अभ्यास करा. आणि त्यानुसार आत्ताच आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवण्याची आवश्यकता आहे. मला आता रामदासबाई मगाशी मलाही बोलले आणि जाहीर भाषणातही बोलले. आणि म्हणून 2 वर्षात आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. विरोधकांच्या खोट्या प्रचाराची दुर्गंधी ताबडतोब पसरते. आपल्या विकासाचा सुगंध आणि आपल्या विकासाची कामं तुम्हालाच पोचवावी लागतील, आपल्यालाच पोचवावी लागतील, दुसरा कोणी येणार नाही. आज आषाढीच्यावर टीका करताय, आपण योजना केली, स्वागत करायचं सोडून त्याच्यावर टीका करतायत. आणि म्हणून खोटं बोला पण रेटून बोला. ही गोबेलचे बाप रोज सकाळी उठतात आणि खोटं बोलतात, यांचं खंडन केलं पाहिजे. आपण वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे. हे असं नाही, हे असं आहे, तरच विधानसभेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवू शकतो. त्यांचा खोटारडेपणा खोडून काढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जंग जंग पछाडलं, मोदी द्वेषाने सगळे एकत्र आले. काय झालं? मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी तो हटाने, मोदी हटाव हटाव म्हणणारे मोदी हटाने वाले तो हट गए, मोदी जी तो बैठ गए. अब क्या करेंगे? आणि म्हणून मोदींना तुम्ही रोखू शकले नाही. काही लोक म्हणाले तडीपार करा, पण तुम्हाला सत्तेपासून या देशातल्या जनतेने तडीपार केलंय हे विसरू नका. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आहे. 2 वर्षात डबल इंजिन सरकारने काम केले. आता केंद्रात एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील आपलं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पुढच्या 5 वर्षात या विकासाला बुलेटचं इंजिन लागल्याशिवाय राहणार नाही. या वेगाने आपण काम करू. आणि म्हणून एवढंच सांगतो, यांना आता थोडा काहीतरी जमाल घोटा द्यायला पाहिजे की नाही. यांची सूज जी आहे, सूज आलेली जनता उतरवेल की नाही. आणि म्हणून यांना हिंदुत्वाचा झेंडू बाम आहे ना, तो लावायची वेळ आलेली आहे. झेंडू बाम माहित आहे ना. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे. त्यासाठी आपल्याला आज निर्धार करायचा आहे. आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा, बाळासाहेबांचे विचार जपण्याचा, हिंदुत्वाची शान राखण्याचा. आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा. आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि आपला निर्धार आहे या विधान भवनावर पुन्हा एकदा
महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याचं. आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ आज आपण घेऊया. घेणार? सगळ्यांनी शपथ घ्या. या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया. आता आपला एकच नारा, ग्राम सभा ते विधानसभा.